हे गाईज वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या चॅनलवर, ज्या चॅनलचं नाव आहे व्लॉगर निक. तर आज आम्ही दोघं पण बाहेर पडले, मी आणि मनू. तर आज आम्ही दोघं यासाठी बाहेर पडले की आज संध्याकाळी आमच्या दीदीचा बड्डे आहे. माझे मोस्टली निम्म्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत ते दीदीला ओळखतात. तर आज आमच्या दीदीचा बड्डे आहे आणि दीदी साताऱ्याला गेलेली. तर आम्ही दोघं पुण्यात आहे. तर आम्ही तिला सरप्राईज बड्डे व्हिजिटसाठी आम्ही चालले. म्हणजे तिला सरप्राईज, तिला माहीत नाही आम्ही बड्डेला तिच्याकडे येत आहे ते. तर जिजूंना मी ऑलरेडी कॉल केला आहे की तुमचा काय प्लॅन असला तर सांगा. तर जिजू बोलले काय प्लॅन नाही आहे, तू ये. त्यांचा उद्याचा प्लॅन आहे, ते उद्या जाणार आहेत त्यांनी जण ट्रिपला. तर सध्या मी बाहेर पडतो. आम्ही दोघंजण, मी आणि मनू बाहेर पडले. आणि CNG ॲज ऑलवेज पूर्णपणे संपलेलं आहे. गाडी मी आज काढल्या की तिकोनाचा जो व्लॉग आहे त्या व्लॉगनंतर मी आज गाडी काढल्या. तुम्ही जर ते व्लॉग बघितला नसाल तर तुम्ही बघून घ्या, इथं मी लिंक देतो. तर जातो पहिला मी CNG गाडीमध्ये फिलअप करतो आणि मग तुम्हाला पुढं मी अपडेट करतो. तर आता जस्ट मी CNG टाकून बाहेर पडले आणि तर 3 वाजल्यात आणि मला पोचायला अंधार होणार आहे, 6 वाजणार आहे. त्यामुळे मला जेवढ्या लवकर जाता येईल तेवढ्या लवकर जायचं आहे. त्यामुळे मी जास्त आता इथं ब्लॉग करत नाही. तोपर्यंत तुम्ही आता रोड एन्जॉय करा. मी तुम्हाला रोडच दाखवणार आहे फक्त. तर मी डायरेक्ट काय करतो, साताऱ्यात पोस्टर ब्लॉग करायला चालू करतो. तोपर्यंत तुम्ही रोड एन्जॉय करा. बरोबर सातारा 20 किलोमीटर राहिला आहे आणि आम्ही इथं रील्स करायला थांबलेलो. तर इथं एक मी रील्स केल्या जी तुम्हाला इंस्टाग्रामच्या चॅनलवर बघायला मिळणार आहे. माझ्या इंस्टाग्रामची चॅनल ID ही आहे. तुम्ही इंस्टाग्रामला पण मला फॉलो करू शकता. तर झालं, इथं रील्स एक होती ती आम्हाला करायची होती, केल्या. आता मी इथं डायरेक्ट बाहेर पडतो. चल जागा झालं. A few moments later. तर 3ला मी बाहेर पडलेलो, करेक्ट 6 वाजल्यात आणि मी साताऱ्यात जस्ट येऊन पोचले. तर येताना काय झालं, मी पूर्ण बाहेरनं आलो. म्हणजे आम्ही सिटीमध्ये आलोच नाही, आम्ही पाचवड फाट्यावरनं डायरेक्ट बाहेरनं आलो. त्यामुळे ना आम्हाला केक घ्यायचा आणि आम्ही पूर्ण सिटीच्या बाहेरनं आले. त्यामुळं इथनं डायरेक्ट हा जो रस्ता आहे, हा स्ट्रेट जो आहे, आता मी इथनं मागणं आले आणि हा जो स्ट्रेट रस्ता आहे दीदीच्या घराला जाते आणि पूर्ण गावाच्या बाहेरनं आम्ही आले. तर त्यामुळे इथं आम्हाला केक शॉप सापडत नाही, म्हणून तेच केक शॉप शोधत आहे कुठे आहे. पुढं बघ, गावात कुठं असेल ते आपण ह्या रोडला जाणार ना पुढे. आता हा नाही, इकडे पण नाही, तिकडे नाही, ह्या साईडला पुढं, ह्या साईडला पुढं इकडे जाणार आहे. हा 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 इथंच आहेत मग. तर ठीक आहे, केक बघतो मला इथं कुठं मिळते आणि मग मी घरला जातो. मिळायला फायनली. असं वाटलं की सिटीतनं आलं असतं तर बरं झालं असतं आणि परत आम्ही बाहेर निघून परत आम्हाला केकसाठी सिटीमध्येच यायला लागलं. तर आता मी येऊन पोचले. बरोबर दीदीचं घर 500 मीटरच्या अलीकडे आहे. आम्ही थोडा अंधार आहे, अंधारला तुम्ही इग्नोर करा, मेन कंटेंटवर लक्ष द्या, ठीक आहे. तर मी आत्ता डायरेक्ट कॅमेरा चालूच ठेवतो, कारण ती बहुतेक बाहेर बसली असते तर तिला कळणार गाडीचा आवाज त्यांनी जाणार. त्यामुळे मी आता गाडी जर इकडे अलीकडेच लावायला, तुम्ही अंधाराला इग्नोर करा. गाडीची लाईट पण बंद केली मी ना. पूर्ण अंधार आहे आणि दीदीला आहे ना इथं. हां कर. काय नाही, दीदी शवण्यासंग जेवत बसल्या आणि आम्ही पोचले घरात.
कसं वाटलं आमचं सरप्राईज? काय शटर ओळखल्यासारखं झालं म्हटलं हे तर आपलं शटर दिसायला लागले. मी म्हटलं तेच विसरला वाटतं म्हटलं मग काय म्हणत होता जिजूना आम्ही सांगितलेलं. जिजूना मी कॉल करूनच बाहेर पडलेलो. शौनक शौनक बाबू. फायनली आम्ही येऊन पोचले दीदीच्या घरात आणि दीदीला सरप्राईज भेटलं तुला सरप्राईज? शौनक नाराज आहे काय? काय तर फायनली आम्ही येऊन पोचले दीदीच्या घरात इथं. तर जरा बसतो एक 10 मिनिटं आणि मग पुढचा प्लॅन जो आहे तो तुम्हाला कळेलच पुढे. बोल. मम्मीचा बर्थडे आहे तुमच्या उद्या. मम्मीचा बर्थडे. आम्हाला छान वाटलं. नाही तू शाळेला सुट्टी आहे उद्या. उद्या का सुट्टी आहे सांग? मम्मीचा तू बर्थडे. सांगितलंस कसं सांग? टीचरला कसं सांगितलं बघा त्यानं. टीचरला कसं सांगितलं माहितीये का? उद्या सकाळी टीचर असं म्हटल्या दोघांचं सांगतो बघ तो कसं. हा सांग सोडलं काय म्हटलं टीचरनी? उद्या सगळं यायचंय. टीचर काय मी उद्या येणार नाही काय? मम्मीचा बर्थडे. सेल्फी. बाबू काय केलं मामाला सरप्राईज? सो आता आम्ही घरातनं बाहेर पडले म्हणजे जो सेलिब्रेशन आहे ते घरातनं बाहेर जाऊन आता मी एका ठिकाणी चाललो जेवायला. त्या ठिकाणीच सेलिब्रेशन करायचं आहे कारण घरात तसं पण आमचं असं पण जेवायला बाहेर जायचं ठरलेलं. त्यामुळं आम्ही सगळीच घरातनं बाहेर पडत आहे. तुम्हाला हा जो व्ह्यू आहे म्हणजे हे घर जे आहे ते तुम्हाला मी सकाळी दाखवतो कारण आता खूप अंधार झाला आहे आणि व्लॉग जरा अंधारात व्हायला आहे तर तुम्ही तेवढं प्लीज इग्नोर करा. इम्पॉर्टंट काय होतं तिला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी आलेलो. आम्हाला यायला लेट झाला आणि खूप अंधारात व्लॉग होत आहे त्यामुळे तुम्ही प्लीज अंधार इग्नोर करा आणि बाकीचं एन्जॉय करा. चल जायचं बाहेर जायचं काय? One hour later. सो आता डायरेक्ट आम्ही जेवतो. जेवून झाल्यावर मग घरापाशीच गेल्यावर थोडं बाहेर बसतो कारण आम्ही आल्यापासून बाहेरच फिरत आहे त्यामुळे जरा थोडासा वेळ स्पेंड करतो आणि मग आम्ही कसा वाटला बड्डे तुला? एक नंबर ना? दीदी
हॅपी बर्थडे इन ॲडव्हान्स. इन ॲडव्हान्स. आणि खरं तर हिचा बड्डे आज रात्री 12 नंतर आहे, पण उद्या ह्यांचं प्लॅनिंग आहे, दोघं जण बाहेर जाणार आहेत. मग त्यामुळं आम्हाला बड्डे आजची डेट मिळाल्या, त्यामुळे आम्ही आज आले की नाही का. तो आता आमचं सेलिब्रेशन झाले आणि आता आम्ही जेवणावर फोकस करतो. आणि मी आता डायरेक्ट तुमच्यासोबत आहे ना घरी गेल्यावर बोलतो, कारण यांचं सेलिब्रेशन चालू आहे. वाच लवकर आज काय सांगणार. आणि श्रवणकला तुम्ही बघितलाय लॉलीपॉप खाताना, दरवेळी लॉलीपॉप बघते. लॉलीपॉप खायला सांग, आज काय खायला. लॉलीपॉप चिकन. लॉलीपॉप चिकन आवडीचं आहे, आवडीचं लॉलीपॉप चिकन. हा काय खायला पण सांग, काय खायला. लॉलीपॉप चिकन. लॉलीपॉप चिकन. पप्पा खुश आहेत. पप्पांना माहीत नव्हतं आम्ही इथं आले. पप्पांना आत्ता इथं ज्यावेळी फोन आला त्यावेळी कळलं की आम्ही दीदीला सरप्राईज बर्थडे दिला आहे. अजून कोणालाच माहीत नाही आम्ही साताऱ्यात आहे, कारण आम्ही स्टोरी पण टाकलेली नव्हती. त्यामुळे सगळ्यांना आत्ता कळाले. ज्यावेळी हिचं आम्ही स्टोरी टाकणार त्याचवेळी सगळ्यांना कळणार आहे. तर फायनली आमचा स्नॅक्स जे आहे ते आले. मेन कोर्स अजून बाकी आहे. आता मी जेवणावर फोकस करतो. आणि काय आहे तुला आवडीचं काय आहे. श्रवणक आता जेवण्यात व्यस्त आहे, त्यामुळं मी पण आता जेवतो. आणि मग खूप गरम आहे का. सो आत्ताच आम्ही आले घराकडं जेवण तेन करून. आणि आता किती वाजले, 10:30 वाजल्यात. लेट झाला आहे आणि आता मी झोपणार पण आहे. तर जिजू गाडी पार्क करलं तिथं आणि आम्ही सकाळी 6ला बाहेर पडणार आहे, कारण त्यांचं पण प्लॅनिंग आहे. दीदी आणि जिजू उद्या कोकणात जाणार आहेत, 3 दिवस त्यांना सुट्टी आहे, त्यामुळे त्यांनी पण लवकर बाहेर जाणार आहेत. त्यामुळं मी दीदी खूप वेळ झाला ब्लॉग, सकाळी कंटिन्यू करूया. गुड मॉर्निंग गाईज. तर आजचा डे 2 आहे आणि सकाळचे करेक्ट वाजल्यात 6:30 सॉरी. आणि आता मी जस्ट बाहेर पडले, कारण आता 9:30ला मला ऑफिसला पण जायचं आहे आणि 3 तासामध्ये आम्ही एक्झॅक्ट जाते पुण्यामध्ये. त्यामुळे मी आता बाहेर पडले. तर काल बड्डे झाला रात्री, आम्ही सेलिब्रेशन पण केलं. तर हा छोटासा ब्लॉग बनवलेला मी फक्त माझ्या मेमोरीमध्ये राहण्यासाठी. त्यामुळे हा छोटासा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू गाईज.